हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेसी फ्रेंच रोल बन हेअरस्टाईल आणि एकदम इझी आहे, झटपट होते। जर तुम्ही ब्राईड असाल, म्हणजे आता लग्न सराईचे दिवस चालू आहेत, तर तुम्ही ब्राईड असाल किंवा ब्राईडचे खूपच क्लोजेस्ट असाल तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे। खूप सोपी, सिंपल आणि जशी पार्लरमध्ये करतात ना अगदी तशा पद्धतीची आपण स्वतः घरच्या घरी करू शकणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि हो, हाईपचं ऑप्शन सुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी इथे समोरून सिंपल हेअरस्टाईल करणार आहे, म्हणजे जी नेहमी मी करत असते। मिडल पार्टिशन किंवा साईड पार्टिशन करून दोन्हीकडचे जे केस आहे ते थोडे थोडे घेऊन ते रोल करत करत त्याला बॉबी पिनने सिक्युअर करायचं। तुम्ही याऐवजी ना एकदम स्लिक हेअरस्टाईल जशी असते ना, जशी सेलिब्रिटी करतात, एकदम समोरून एकदम चापून चोपून बसलेले केस असतात, अगदी त्या पद्धतीने सुद्धा या हेअरस्टाईलसाठी ना समोरून खूप छान हेअरस्टाईल दिसेल। तुमचा जर फेस कट खूप छान असेल किंवा तुम्हाला जर ते सूट होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। खूप मोठे फेसवाले ते ट्राय नका करू, कारण की तुमचा फेस अजूनच खूप जास्त मोठा दिसतो त्या हेअरस्टाईलमध्ये। जर तुमचा फेस छान लहान असेल किंवा फेस कट खूप भारी असेल तर तुम्ही ती हेअरस्टाईलसुद्धा ट्राय करू शकता। तर इथं नॉर्मली मी दोन्ही साईडला असे रोल करून बॉबी पिनने पाठीमागे सिक्युअर करून घेतलेले आहेत केस। आता पाठीमागचे जे केस आहेत ते व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे, कोंब करून घ्यायचे। आता याचे आपल्याला 3 पार्टिशन करून घ्यायचे आहेत। तर वरच्या बाजूचे थोडेसे केस मी घेऊन त्याला पोनी टाईपमध्ये बांधून घेतलेले आहेत। आता हे ना पोनी बांधत असताना अगदी सेंटरला न बांधता थोडंसं लेफ्ट साईडला मी बांधून घेतलेले आहेत। आता सेम तशाच पद्धतीने त्याच्या खालचे थोडेसे केस घेऊन ते सुद्धा तिथे मी पोनी त्याची बांधून घेतलेली आहे आणि एकदम शेवटचे म्हणजे 3 पोनीज आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने थोडंसं लेफ्ट साईडला करून बांधून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला दिसतं ना अगदी तशा पद्धतीने। आता या पोनीज बांधून झाल्यानंतर अशा पद्धतीचा एखादा डोनट घ्या आणि त्याची जी जाळी आहे ती सोडून घ्या, किंवा जाळी असेल तर डायरेक्टली जाळी घ्या आणि त्यानंतर ही जी जाळी आहे त्याला थोडंसं बनाना शेप देऊन किंवा बनाना शेपमध्ये फोल्ड करून ज्या आपल्या पोनीज आहेत आणि त्याचा जो रबर आहे ना त्याच्यावरती ठेवून यू पिन्सने त्याला व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्या। आता हे जे केस आहे ते पुन्हा एकदा छान कोंब करून घ्यायचे आणि आता या केसांमधला वरच्या बाजूचा एक छोटासा पार्ट घ्यायचा आहे हातामध्ये आणि त्याला ट्विस्ट करत करत त्या जाळीवरून दुसऱ्या बाजूला घ्यायचा आहे। आता ही जी जाळी आहे ना आपण सेट केलेली ती पूर्ण आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, सेम अशाच पद्धतीने। आता हा जो केसांचा ट्विस्ट केलेला जो सेक्शन आहे तो जाळीच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन मी त्याला यूपीने बाजूला सेट करून घेतलेला आहे। आता हे खालचे जे त्याचे राहिलेले केस आहेत पुन्हा सेम पद्धतीने त्याला ट्विस्ट करून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊन त्या साईडला सुद्धा जाऊन आपल्याला यूपीने ते सिक्युअर करून घ्यायचे। आता जर इथे तुमचे केस खूप जास्त लांब असतील तर मग हे जे सेक्शन मी छोटे छोटे घेते ना ती साधारण तुम्ही मोठे मोठे घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त वेळा इकडून तिकडे असं करावं लागणार नाही। आणि जर तुमचे केस खूपच शॉर्ट असतील तर छोटे छोटे सेक्शन घ्या, पण हा जो डोनट आहे ना तो पूर्ण भरून काढायचा आहे आपल्याला, त्यातली जाळी दिसता कामा नये, म्हणजे तुमची जी हेअरस्टाईल आहे ना ती छान दिसेल। आता बाकीचे जे शिल्लक आहेत ना केस तर त्यांच्यासुद्धा मी सेम पद्धतीने ते जे रोल आहेत ते करून यू पिन्सने सिक्युअर करून घेते त्या डोनट भोवती। आणि तरीही तुमचे जर केस खूप लांब असतील तर खाली डोनटवरती भरून सुद्धा शिल्लक राहतील, तर त्याचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच। पण जर तुमचे शॉर्ट केस असतील तर त्या फक्त डोनटवरतीच इकडून तिकडे करण्यात ते संपवून टाका आणि जर शिल्लक राहिलेच तर मग अशा पद्धतीने ते ट्विस्ट करून पूर्ण तुमची जी हेअरस्टाईल आहे ना त्याच्या भोवती अशा पद्धतीने गुंडाळून घ्या, म्हणजे ज्या आपण यू पिन्स दोन्ही साईडला लावलेल्या आहेत ना त्या दिसणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपली हेअरस्टाईल सुंदर अशी तयार होईल। जर तुम्हाला घालायला थोडा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आरसा घ्या, समोर एक आरसा पाठीमागे एक आरसा आणि त्या आरशामध्ये बघून करा। आणि जर तुमच्या हेल्पला कोणी असेल तर त्यांच्याकडून ही हेअरस्टाईल त्यांना दाखवून करून घ्या, अजून छान पद्धतीने होईल स्वतःचं स्वतः करण्यापेक्षा। पण जर तुमच्या हेल्पला कोणी नसेल तर इतकी सुंदर हेअरस्टाईल तुम्ही स्वतःची स्वतः सुद्धा करू शकता। तुम्ही या हेअरस्टाईलला सिंपल ॲज इट इज सुद्धा ठेवू शकता, किंवा मग याच्यामध्ये तुम्हाला फंक्शनल छान वाईब ॲड करायची असेल तर अशा पद्धतीची आर्टिफिशियल फुलं लावा, किंवा जर तुमच्याकडे ऑर्किडची ओरिजिनल फुलं तुम्हाला मिळाली तर ती लावून बघा, एक नंबर अशी हेअरस्टाईल दिसते। सो नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।
तर ही होती आपली आजची हेअरस्टाईल. आय होप ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. आणि हो, याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल किंवा तुमच्या माइंडमध्ये काही नवीन आयडियाज असतील हेअरस्टाईलबद्दल किंवा साडी ड्रॅपिंगबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.